तर आज प्रदोष असल्यामुळे आमच्या जवळच असणारं शिरबाळेश्वर महादेवाच्या मंदिरात सकाळी सकाळी दर्शनासाठी म्हणून आम्ही जाऊन आलो होतो. आणि जनार्दन स्वामींचं इथे आश्रम आहे आणि तिथेच हे मंदिर आहे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मला जेव्हा शक्य असतं तेव्हा प्रदोषला किंवा मग मध्ये अधूनमधून कधीतरी तिथे आम्ही दर्शनासाठी जात असतो. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर सकाळी सकाळी सजावट सुरू होते. आता अभिषेक झाला होता आणि प्रदोष किंवा मग सोमवार वगैरे असलं की खूप जास्त गर्दी असतेच. तर एवढी गर्दी तर नव्हती, पण त्यांचा शृंगार चालला होता आणि पूजा सुरू होती. तर थोडा वेळ मी जरा बाहेर बसून घेतलं, निवांत बाहेरून दर्शन घेतलं. असंही तिथे गेल्यावर फार वेळ आपण बसू नाही शकत म्हणून. तर सगळं काही मी इथे बघत होती बसून, त्यांची जी काही पूजा चालली होती ती. आणि खूप छान असं त्यांनी सजवलं होतं. आणि बाबाजी अजून दर्शनाला यायचं बाकी होतं त्यांचं, त्यामुळे त्यांनी पूजेसाठी जे काही फुलं आणि बेलपत्र वगैरे आपण घेऊन गेली होती मी, तर ते पिंडीवर न ठेवता त्यांनी तिथे ते जमा करून घेतलं. आणि बाबाजींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही ठेवून देऊ असं म्हणून त्यांनी ते साईडला काढायला सांगितलं होतं. तर एक बेलपत्र मात्र मी तिथे वाहून घेतलं होतं. आणि बाकीचं जे काही होते फुलं वगैरे ते तिथे एक समोर पिशवी आहे त्यात मी काढून घेतलं होतं. आणि ते नंतर त्या सजावटीसाठी आम्ही वापरणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर छान निवांत असं दर्शन घेतलं महादेवाचं. आणि ही अशी काहीशी तिथे महादेवाची पिंड आहे आणि खूप सुंदर त्यांनी असं सजवलं होतं. तुम्हाला दिसतच असेल. आणि सकाळची वेळ होती त्यामुळे खूप जास्त प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यावर. आजूबाजूचं वातावरणसुद्धा खूप छान असं प्रसन्न असं वाटत होतं. खूप जास्त शांतता होती वातावरणात. मोजकेच काही लोक होते जे की सकाळ सकाळी दर्शनासाठी आलेले होते. बरेच जण कामाला जाताना सुरुवातीला दर्शन घेऊन जातात, तर तेवढेच लोक होते फक्त. त्यानंतर मग मंदिराच्या पाठीमागून जाताना ही कुटिया आहे, तर महाराजांची साफसफाई सुरू होती. आणि छान असं तुळशीचं वृंदावन तुम्हाला मी दाखवते आता. आणि ही मंदिराची मागची बाजू आहे. आणि त्यानंतर मग शिखराचं दर्शन घेतलं. आणि इथे जे काही महाराजांची आतमध्ये समाधी आहे, तर तिथे महिलांना प्रवेश नसल्यामुळे मी बाहेरून दर्शन घेतलं. आणि मंदिरात म्हणजे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आले. तसंही बाहेर CCTVमध्ये आपल्याला ते दिसतं, तर मी बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि हे जे काही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं, इडलीचं परफेक्ट बॅटर फर्मेंट होण्यासाठी मी काय करते, काय ट्रिक वापरते, तर ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत आता सांगते. तर सगळ्यात आधी मी प्रमाण कसं घेते ते मी तुम्हाला सांगते. 2 फुलपात्र भरून मी तांदूळ घेते आणि 1 वाटी 1 फुलपात्र भरून मी उडदाची डाळ घेते. नेक्स्ट डे जेव्हा मी तिला वाटायचं असतं तेव्हा ह्याच वाटीच्या प्रमाणात मी पोहे घेते, ते फुलपात्र भरून. असं माझं परफेक्ट असं त्याच्याने इडलीचं बॅटर तयार होतं. इडली बनवायची आणि त्यातल्या त्यात आता हिवाळा आहे, तर लवकर फर्मेंट होण्यासाठी त्यात मी मेथी दाणे घालते काही थोडे, अर्धा चमचा, ज्यामुळे की आणि फर्मेंटही त्यांचं जे काही बॅटर असतं ते लवकर होतं. ह्यावेळेस मला फक्त इडल्या बनवायच्या ह्या बॅटरमधून. मला डोसे बनवायचे असतात, इडली आणि डोसे एकाच बॅटरमधून बनवायचे असतात. तर तेव्हा मी चणा डाळ घालते थोडीशी, 2-3 चमचे, छोटे आपले जे काही पोह्यांचे चमचे असतात ते भरून. तर त्यामुळे काय होतं की डोश्यांना छान अशी जाडी आणि रंग खूप छान येतो, परफेक्ट असा गोल्डन रंग येतो डोस्यांना. तर जर का तुम्ही डोश्यांसाठी भिजत घालत असाल तर तुम्ही त्यात चणा डाळ आवर्जून घाला, खूप छान अशी डोस्यांना रंग येतो. तर हे मी आता ओव्हरनाईट पूर्ण याला स्वच्छ धुवून 3 ते 4 पाण्याने मी वॉश करून घेणार आहे. आणि चांगल्या फिल्टरमधल्या पाण्याने मी त्याला भिजत घालेल. आणि दुसऱ्या दिवशी मग फिरवताना मी अजिबात त्यातलं ते पाणी वगैरे काढून टाकत नाही, त्याच पाण्यात मी ते फिरवते. म्हणजे मला एक्स्ट्राचे जे काही पाणी लागतं बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी, तर तेच पाणी मी वापरते, ते पाणी फेकून द्यायचं नसतं. तर आता मी ते वाटून घेते बारीक. आणि सोबतच मी ते वाटी भरून पोहे सकाळी रात्री मी त्यावरच ठेवले होते. जेव्हा मी फर्मेंट करायला डाळ तांदूळ भिजत घातले होते, तेव्हा मला आठवण राहावी म्हणून ते फुलपात्र भरून पोहे मी त्यावरच ठेवले होते. तर ते मी सकाळी उठल्यावर भिजत घातले. आणि आता हे सगळे बॅटर मी आता डाळ आणि तांदूळ आता मी फिरून घेते मिक्सरमधून. आणि आपले डाळ आणि तांदूळ छान असं वाटून झाल्यानंतर मी
आता त्यांना कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे. तर ही ट्रिक मी नेहमी वापरते हिवाळ्यात किंवा मग इकडे बऱ्याचदा पावसाळ्यातसुद्धा बॅटर आपलं फर्मेंट व्हायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. तर मी ते कुकरमध्ये काढून घेतले आणि आत्ताच मी ह्या स्टेजला त्यामध्ये मीठ घालून घेते इडलीचे बॅटरमध्ये आणि कुकरचं झाकण लावून मी आता उन्हात आता हा कुकर मी ठेवणार आहे. आणि आता हिवाळा आहे तर ऊन असतं थोडंफार, तर मी उन्हात ठेवते. आणि पावसाळ्यात मी काय करते, किचनच्या खाली त्याला ठेवते ट्रॉलीजमध्ये जिथे आपलं सिलेंडर असतं तिथे, आणि त्याच्यावरनं एखादा जाड कपडा किंवा ब्लँकेट वगैरे असं काहीतरी पूर्ण त्याला कवर करून घेते. त्यामुळे किती पटकन फर्मेंट होतं. खूप जास्त कडक ऊन असेल तर मात्र तुम्ही थोड्या वेळासाठी ठेवा. आणि मला काही एवढं असं म्हणजे खूप कडक ऊन वाटत नव्हतं, त्यामुळे मी एक 3 ते 4 तास त्याला उन्हात ठेवलं होतं खिडकीच्या बाहेर किचनच्या, जिथे की ऊन असतं बऱ्याच वेळपर्यंत. त्यामुळे काय होतं, त्यात हीट जनरेट होते आणि त्यामुळे ते फर्मेंट व्हायला मदत होते, लवकर फर्मेंट होतं. आता तुम्हाला आता मी दाखवते पीठ कसं झालेलं आहे ते आपलं. तर छान असं आपलं पीठ आता फर्मेंट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान अशी जाळी सुटलेली मस्त. त्यातल्या त्यात हे इंद्रायणीचं असल्यामुळे म्हणजे थोडं कमी फुललेलं वाटतंय. जर का साधे तांदूळ असतात आपले तर खूप जास्त म्हणजे कुकर अक्षरशः पूर्ण फुल भरलेला असतो, पण तरीसुद्धा खूप छान असं ते फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडली होती वरनं बॅटरच्या वर. तर ती चटणी बनवून झाली होती. आधी चटणीला तडका दिला आणि सोबतच सांबारही बनवलं होतं. आणि इथे हे 2 प्लेट आहेत माझ्या ह्याच्यात इडलीच्या. तर त्यात मी आता इडल्या बनवून ठेवून दिलेल्या आहेत. आणि आणखीनसुद्धा आहेत ह्याकडे ही मल्टीपर्पज कढई आहे. तर यात डोस्यांसाठी आपलं ढोकळ्यांसाठी एक वेगळं आहे आणि स्टीमरसाठी एक वेगळी जाडीवाली एक प्लेट आहे. तर आधीला अजिबात राहत नव्हता, तर मीच दाखवतो म्हणत होता. तो प्लेट घेऊन जात होता, पण त्याला म्हटलं एकदा दाखवून दे कट करून. तर छान अशा आतूनसुद्धा जाडीदार अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही खूप सॉफ्ट अशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत. आणि डाळीचं प्रमाणसुद्धा थोडं जास्त घेते आणि ते पोहे घातल्यामुळे होतं ॲडजस्ट त्याच्यात बरोबर. त्यानंतर आज प्रदोष असल्यामुळे मी तर प्रदोषला काही खात नाही, पण आधी मला खूप आग्रह करत होता की ऊस चालतो मम्मी, ऊस खा म्हणून. तर दुपारी इथे चहा करण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे ऊस खाऊयात. तर ऊस खात बसलो तर आम्ही माहिले का. त्यानंतर गॅलरी आवरायची होती, कारण सगळीकडे ऊस असले की मग तुम्हाला एकदा मागच्या व्हिडिओतसुद्धा दाखवलं होतं, आधीला खूप जास्त आवडतात. आणि सगळे असे ते ऊस खाऊन खाऊन असे ढीग पडलेले होते 2-3 ठिकाणी. तर आवरायचंच होतं म्हणून म्हटलं तर संपवून घेऊयात, कारण शिल्लक राहिले तर परत आधी तेच करणार आहे. आणि आता जो काही इडलीचा बॅटरचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला तर तो 2 दिवसांचा मिळून होता, कारण ज्या दिवशी मी भिजत घातलं होतं त्या दिवशीपासून तर प्रदोषच्या आदल्या दिवशी ते बनवलं होतं मी. तसं ते दोघांचं मिळून होतं. मला एकाच व्हिडिओ दाखवायचं होतं सगळं ती प्रोसेस, म्हणून मी ती क्लिप आता यात ॲड केली आहे. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आंघोळ वगैरे आवरून मला पूजेची मांडणी करायची होती. तर त्याआधी मी आपली रोजची जी काही नित्यपूजा असते तर ती करून घेत होती. आणि आज होम प्रदोष असल्यामुळे आज गहू आणि गुळाचा प्रसाद बनवायचा असतो स्पेशली, जसं की लापसी झालं, गुळाचा शिरा झाला, असं काहीतरी बनवायचं असतं प्रसादात. तर मला गुळाचा शिरा बनवायचा होता, तर तोही बनवून घेतला आधी आणि थोडीफार पूजेची तयारी करून ठेवली होती. आणि थोडं अजून काही बाकी होतं, तर त्याआधी ही रोजची आपली जी काही पूजा असते संध्याकाळची सांजवात वगैरे लावून घेतली आणि मग मी पूजेला बसणार होती. आणि काल गीता जयंती असल्यामुळे एकादशी होती आणि गीता जयंती होती, तर आधीने ते ग्रंथांचं पूजन केलं होतं गीतेचं वगैरे. तर ते तसंच वर काढून त्याने ठेवलं होतं. तर सगळ्यात आधी मी ते ठेवून घेतलं खाली आणि समोर पाठ मांडायचं आहे देवघराच्या समोर म्हणून जे काही ड्रॉवर आहे खालचं त्याच्यातच शिवलीला अमृत आणि प्रदोष व्रताची पोथी आणि व्हाईट वस्त्र वगैरे असं सगळं तिथे असतं. तर प्रदोष तर इथे मी आता प्रसादाची तयारी करते. आज म्हटलं गुळाचा शिरा बनवूयात आपण. तर ते पाणी ठेवलं आहे उकडत, गुळाचा पाक म्हणजे बेसिकली गुळाचं पाणी बनवायचं आहे आपल्याला. घट्टसर नाही, पातळच पाणी असतं ते, गुळाचा शिरा बनवताना वापरतात ते. तर ते मी बनवायला ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात आधी
4:30-5लाच माझा स्वयंपाक झालेला आहे. तर इथे मी दिसते तर इथे मी चवळीच्या दाण्यांची भाजी बनवली आहे, लाल रशाची. आणि आता प्रसादाचं बनवते. संध्याकाळची देवपूजा झालेली आहे, दिवे वगैरे लावून पाठ मांडून झालेला आहे. पण प्रसाद फक्त याच्यासाठी ठेवला होता की मला आंघोळ केल्यानंतरच मी प्रसाद बनवते. तर हा पसारा आजचे दिवस तुम्ही इग्नोर करा, भरपूर पडलेले. तिकडेही भांडे तुम्हाला दिसत असतील, पण ठीक आहे, आता जेवण वगैरे झाल्यावर थोडीफार एनर्जी माझ्यामध्ये तेव्हा मी ते सगळं आवरणार आहे. तर सगळं कधी आता मी हा प्रसाद बनवून घेते आणि पटकन पूजा करून घेते. कारण हिवाळ्याचं काय होतंय, लवकर अंधार पडतंय. तर प्रदोष काळ हा किती लवकर करणार आहे आपण? 5:30ला तर आपण पूजा नाही करू शकत. तर आता सुद्धा अंधार झालेला आहे आणि आता फक्त 6:15 होत आहेत फक्त आता, तेव्हाशी अंधार झालेले आहे. तर मी आता गप्पा मारण्यात वेळ वाया घालवत नाही. पटकन आता इकडे आपलं पाणी होते गुळाचं, तोपर्यंत इकडे मी आपलं पीठ भाजून घेते तेलात. आणि तेलाचं बनवायचं आहे आज, तेलाने गुळाचा शिरा. वेलदोडा घालायला विसरली. न कुट्टाच घालते आता. फ्रुट्समध्ये म्हटलं तर आता सध्या फक्त बदाम आहेत, तर मी तेवढंच घालते. ह्याकडे पाणी मी याच्यासाठी ठेवलेलं आहे, कदाचित मी याच्या आधी पण सांगितलं असेल की भाज्या वगैरे काही बनवलेल्या असतात आपण त्यात, तर तो स्मेल येतो गोडाच्या पदार्थाला. त्यासाठी आधी मी त्यात पाणी उकळून घेते, म्हणजे जे काही स्मेल वगैरे असतं ते निघून जातं. आणि मग त्यानंतर त्यात प्रसाद बनवणार आहे, तोपर्यंत मी आता पीठ काढून ठेवते बरं. प्रसादात तर आता काही दूध लागणार नाही, गुळाचा शिरा आहे. तर अभिषेक करायचं माझ्या डोक्यातून स्किप झालं आणि जसं दूध आणलं तसं मी ओतून घेतलं आणि गरम करून घेतलं. तर आता अभिषेकला दूध नाही आहे, तर मी फक्त पाण्याने अभिषेक करणार आहे. खूपदा होतं की मी विसरून जाते अभिषेकचं दूध काढायला. ऑलरेडी दूध होतं, पण मी खास म्हणजे अभिषेकसाठीच नवीन दूध मागवलं आणि तरीसुद्धा ते पूर्ण तापवून घेतलं. तर शेंगदाण्याच्या तेलात मी आता तो प्रसाद बनवणार आहे. आधी थोडंसं कच्चं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं असतं जेव्हा आपण जास्त बनवतो तेव्हा. आता मला थोडंच बनवायचं आहे प्रसादाचा म्हणून, तर मी डायरेक्टली आता तेलात हे थोडंसं. आणि आपलं साधं पीठ आहे चपात्यांचं, पोळ्यांचं, जे की आपण वापरतो तेच आहे. छान असं लाल होईपर्यंत आपल्याला हे पीठ आता भाजून घ्यायचं आहे. एक 2 मिनिटं फक्त आता मी तिथे थोडीशी बेसिक तयारी करते. पाण्याचा तांब्या वगैरे भरून ठेवते पाठाजवळ, तोपर्यंत त्याला झाकण ठेवून वाफवून घेते मी. असं काहीच ही जी लाइटिंग आहे देवघरावर लावलेली, तर दिवाळीपासून लावलेली होती, दिवाळीच्या आधीपासून. तर हे माझ्याने तुटलं परवा दिवशी 2 दिवस आधी, कारण मी ते मंत्र लावत होती, नामजपचे जे काही मंत्र आहे ते. तर मग त्या याच्यात प्लगमध्ये ही पिन होती, तर ही काढली मी आणि चुकून मी इकडे मागे सरकताना ते अडकलं वाटतं माझ्या हातात, तर उडलं गेलं. आणि इतकी छान अशी ही लाइटिंग आता बंद आहे सध्या. तर उद्याला आम्ही बघेल, झालं माझ्याच्याने. मला अशी जुगाड करायला खूप आवडतं, तर मी ते लावून बघेल. झालं तर ठीक, नाही तर नवीन आणावी लागेल. आणि असंही मला देवघरात आतमध्ये लाईट बसवायचंच आहे आता, पण ते मागे ना ॲक्रेलिकची सीट टाकायची असं चाललं आहे, त्याच्यासाठी ते थांबून घेतलेले. कारण त्याच्यात मग इनबिल्ड असतं ते मागून लाईट वगैरे, आपण इथे देऊ शकतो. तर त्यासाठी आम्ही आता कुठेच होल करत नाही सध्या. ते बघूया अजून त्या पुढच्या गोष्टी आहेत, ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण हे बंद पडलेली वस्तू किंवा पण नको घरात, म्हणून मी हे एकदा ट्राय करून बघेल. माझ्या झालं तर ठीक, नाही तर टाकून द्यावं लागेल, नवीन आणायला लागेल. तर ही
अशी थोडीफार मी बेसिक पूजेची मांडणी करून ठेवली होती आणि आज फक्त पाटाच्या खाली रांगोळी काढलेली. बाहेर वगैरे काढायला खूप जास्त लेट झालं असतं मला, तर तसंच ठेवले. अगदी साधी सोपी आजची माझी पूजा असणार आहे. आणि मी आता कॅमेरा बंद करते कारण मी निवांत पूजा करेल आणि मग नंतर तुम्हाला पूजा वगैरे दाखवेल, कारण ही आधी 1-2दा दाखवून झालेली पूजा. तर काय होतं माहिती आहे का, अर्ध लक्ष कॅमेऱ्याकडे आणि सगळं व्यवस्थित दिसतंय का, हे दिसतंय का, आपण काय करतोय ते सगळं दाखवण्याच्या नादात किंवा ते शूट करण्याच्या नादात काय होतं की पूजेत फारसं लक्ष लागत नाही आणि ते मला योग्य वाटत नाही. त्यामुळे 1-2दा झालेले दाखवून तर आता मी शांत आणि निवांतपणे माझी पोथी वाचते, अभिषेक करते. संपूर्ण पूजा झाल्यावर मी तुम्हाला दाखवेल. तर इथे आता माझी ही प्रदोषची पूजा झालेली आहे संध्याकाळची. म्हणजे पोथी जी कहाणी असते ती वाचून झालेली आहे आणि अगदी छोटे छोटे अध्याय असतात त्याचे, वाराप्रमाणे 1-2 मिनटात वाचून होतात. तर त्यानंतर मी आधी आरती करून घेते. तर 3 आरती असतात, म्हणजे मी 3 करते, गणपतीची, दुर्गा मातेची आणि महादेवाची. आणि त्यानंतर मग शिवलीलामृतचा 11वा अध्याय आणि शिवस्तुती असते. तर जे कोणी प्रदोष करत असतील त्यांना तर माहितीच असेल, प्रत्येकाची थोडीफार पद्धत वेगवेगळी असते. तर वेळ असला तर 11वा अध्याय आवर्जून वाचावा आजच्या दिवशी. किंवा मग बरेच जण, म्हणजे मी आधी खूपदा असं केलेलं आहे की दिवसभरात एका दिवसात मी शिवलीलामृतचं पूर्ण पारायण करायची, एका बैठकीत करायची किंवा मग 1-2दा उठत बसत असं थोडे थोडे अध्याय करून संध्याकाळपर्यंत मी ते पूर्ण करून घ्यायची. पण आता हल्ली तसं काही होत नाही, एवढा वेळ नसतो. तर 11वा अध्याय तरी मी हा नक्की वाचूनच घेते संध्याकाळी. माझ्याकडे हे जे गळतीचं पात्र आहे तांब्यावरचं छोटासा, तर त्याला खूप बारीक असं छिद्र होतं खाली, त्याच्यातून पाणी गळत नव्हतं. तर मी त्यात सेफ्टी पिन थोडं वाढवायचा प्रयत्न केला, तर ते खूप जास्त मोठं झालं आता. तर खूप लवकर ते खाली होतं आणि खूपदा त्यात पाणी भरावं लागतं आहे. तर आता लक्ष ठेवायला लागणार आहे, जोपर्यंत झोपत नाही रात्री तोपर्यंत त्यात पाणी टाकावं लागेल. आणि मग त्याच्याने काय होतं, तो ताटही खालचा लवकर भरतो आहे. हे झालं पूजा वगैरे की काहीतरी लावून थोडंसं पॅक करावं लागेल परत पुन्हा. तर माझी आजची ही पूजा आणि संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आवडत असतील माझे ब्लॉग तर तुम्हाला तर एक लाईक नक्की करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.